कढीपत्ता हा आमचा सिनेमा येतोय येत्या 7 नोव्हेंबरला. त्याच्या प्रमोशनसाठी आज आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत आणि मी ही आमची सगळी टीम आहे. आमचे डिरेक्टर विश्वास सर आहेत, आमची हिरोईन रिद्धी कुमार आणि आमचे आधारस्तंभ अक्षय टंकसाळे आणि इतर कलाकार शूटिंगमध्ये बिझनेस मध्ये युवान प्रोडक्शनने हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे. स्वप्नील मराठे आमचे निर्माते आहेत आणि 7 नोव्हेंबरला हा सिनेमा येतोय. त्यामुळे सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे आणि विशेषतः हा सिनेमा का बघावायचं मला प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला कारण सांगतो. मला नेहमी असं वाटतं की ह्युमन नेचर असं आहे की इतराच्या घरात जे भांडण चालतं ते बघण्यात आपल्याला खास रुची असते. तर आमच्या परिवारातलं जे भांडण चाललंय त्या भांडणात तुमचं एंटरटेनमेंट होणार आहे. तर फक्त भांडण नाही, त्यात प्रेमही आहे, इमोशनही आहे, त्यात कॉमेडीही आहे. तर असा एक कम्प्लीट फॅमिली सिनेमा बनवण्याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला सिनेमा कढीपत्ताचं नाव कढीपत्ता हे नाव का ठेवलंय बाबा हाच प्रश्न मलाही होता आणि मी विश्वासांना ज्यावेळी पहिल्यांदा भेटतो त्यावेळी मी त्यांना हा प्रश्न विचारला. त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. कढीपत्ता आणि नाती यांचं एक छान काय म्हणतो समीकरण त्यांनी घडवून आणलं. जसं कढीपत्त्याचं आपण फोडणी घालतो आपल्या पदार्थांना किंवा स्वयंपाकाला त्याची चव यावी असं म्हणून आपण त्याचा उपयोग करून घेतो आणि आपलं डिश सर्व झाली आधी आपण कढीपत्ता बाजूला काढून ठेवतो. तसंच नात्यांचंही झालं. कुठेतरी आपण नात्यांचा फक्त उपयोग करून घेतो आणि पुढच्या वाटचालीला लागतो आणि त्यांना विसरतो. पण ज्यावेळी खरी वेळ येते, ज्यावेळी आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात, ज्यावेळी आपल्याला त्या लोकांची गरज असते आणि ते आपल्या सोबत त्यावेळी देखील खंबीरपणे उभे असतात. त्यांना नादधर्म म्हणतात कारण की तो त्यांचा गुणधर्म आहे, त्यांचं मनापासून तुमच्यावर प्रेम आहे. तर असंच एक थोडक्यात नाती जी आहेत ती कढीपत्त्याचं उदाहरण देऊन माझ्यामध्ये सुंदर पद्धतीने नात्यांमधला जो काही गोडवा आहे, तिखटपणा आहे किंवा हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये उतार चढाव असतील, समज गैरसमज असतील, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदरपणे मांडण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांना आव्हान हेच आहे की 7 नोव्हेंबरला आमचा सिनेमा येतोय. मला सगळ्यांना धमाल येणार आहे, मज्जा येणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळे आपल्या सहपरिवार मित्रांसोबत जाऊन हा सिनेमा बघा.